Hello student. Today we are going to study next article equation of formation of differential equation. Last lecture आपण काय बघितलंय ऑर्डर अँड डिग्री डिफरन्शियल इक्वेशन मधलं फर्स्ट इक्वेशन बरोबर फर्स्ट आर्टिकल डेफिनेशन आणि डिफरन्शियल काही एक्झाम्पल आपण बघितले. याच्यानंतर आपण काय बघतोय ऑर्डर अँड डिग्री पण बघितलंय. याच्यानंतर आपण बघतोय इक्वेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन तयार करायची एक सिंपल मेथड आहे की ते एखाद्या इक्वेशन मध्ये जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतात तेवढे काय घ्यायचे त्याचे डेरिव्हेटिव्ह. इन जनरल मध्ये एकदम सिंपल फॉर्म मध्ये काय आहे तुम्हाला इक्वेशन दिलेलं असतं विथ आर्बिट्ररी कॉन्स्टंट. जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत तेवढे काय घ्यायचे डेरिव्हेटिव्ह. देन वी गेट डिफरन्शियल इक्वेशन. एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर एक डेरिव्हेटिव्ह घ्या, दोन असेल तर दोन डेरिव्हेटिव्ह घ्या. आणि डिफरन्शियल इक्वेशन तयार करताना आपलं मेन टार्गेट काय असतं रिमूव्ह द आर्बिट्ररी कॉन्स्टंट किंवा एलिमिटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट काढून तुम्हाला काय करायचं असतं डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एकही आर्बिट्ररी कॉन्स्टंट ठेवायचा नाहीये. याच्यामध्ये क्वेश्चन काय तयार होतं बघा. क्वेश्चन ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन बाय eliminating arbitrary constant of the following given equation. मला खाली काही इक्वेशन दिले त्या इक्वेशन मध्ये काय करा आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट करून डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन करा. बाय एक्झाम्पल फर्स्ट बघू आपण. y square equal to 4ax. y square equal to काय 4ax. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे गिवन दॅट y square equal to 4ax. याच्यामध्ये कॉन्स्टंट काय a आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. मग आपल्याला याचं एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागलं. ते डेरिव्हेटिव्ह कडून आपल्याला हा a जर निघून गेला तर ठीक आहे, नसेल तर काय करायचं रिप्लेस. याला काय म्हणजे इक्वेशन फर्स्ट. आपल्याला काय करायचंय a कॉन्स्टंट साइडला काढायचा आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, एक डेरिव्हेटिव्ह घेऊनच आपण काढू शकतो. नसेल तर काय करायचं पुटअप करायचं a ची किंमत. देन वी गेट डिफरन्शियल इक्वेशन. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y स्क्वेअरचं काय 2y dy बाय dx. कुठलं फंक्शन आहे इम्प्लिसिट फंक्शन झालं आपल्याला. y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह मध्ये y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2y आणि y चं स्वतःचं dy बाय dx. x असेल तर आपण 1 लिहितो पण इथं y स्वतः आहे ना. y स्क्वेअर 2y आणि y चं स्वतःचं काय आहे dy बाय dx. इथून पुढे y चे डेरिव्हेटिव्ह काय लक्षात ठेवा dy बाय dx. इम्प्लिसिट मध्ये पण झाले आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये. इथं 4a कॉन्स्टंट x चं काय 1 देयरफॉर 2y dy बाय dx इक्वल टू काय आलं 4a. इक्वेशन सेकंड. आता मला सांगायच्या मध्ये आपलं a निघून गेलं ना आपल्याला फक्त एकच डेरिव्हेटिव्ह घेता येतं. a निघून गेलं का नाही आहे. मग पुट इक्वेशन सेकंड इन 1. इक्वेशन सेकंड ची 4a ची व्हॅल्यू कुठं पुट अप करा 1 मध्ये. मग y स्क्वेअर इक्वल टू काय बघा y स्क्वेअर इक्वल टू 2y dy बाय dx. इथे पहिले काय x. मग लास्टला काय y स्क्वेअर हे काय मायनस 2xy dy बाय dx. दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. इथे काय केलं आपण आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह केला. राईट करा बरे हे एक्झाम्पल राईट करा. आपण त्याच क्वेश्चन मध्ये काय घेऊ सेकंड एक्झाम्पल राईट करूया. बघ तोच क्वेश्चन नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड y इक्वल टू a e रेस टू 3x प्लस b a रेस टू मायनस 3x. सेम आले प्लस मायनस. हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. यात आणखी डिफरंट मेथड आहे. इथं 3x 2x आलं तर पूर्ण चेंज होते एक्झाम्पलचं कॅल्क्युलेशन. आता बघा ह्याच्यामध्ये पण गिवन दॅट y इक्वल टू a e रेस टू 3x प्लस b e raised to minus 3x. equation first. Differentiate with respect to x dy by
dx. त्याच्यामध्ये बघा a कॉन्स्टंट काय 3x काय आलं म्हणजे e रेस टू 3x आणि 3x काय 3 b e रेस टू -3x इथे काय आलं -3 कॉमन काय निघाल 3 कॉमन निघालं काय राहील ब्रॅकेट मध्ये a रेस टू 3x मायनस b e रेस टू -3x. ठीक आहे dy बाय dx. हा इक्वेशन काय म्हणा सेकंड. आता याच्यामध्ये परत अगेन डिफरन्शिएट का दोन कॉन्स्टंट आहेत ना दोन डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. जर एका डेरिव्हेटिव्ह निघत नसेल बट फिक्स एक आर्बिट्ररी असेल तर एक डेरिव्हेटिव्ह, दोन आर्बिट्ररी असेल तर दोन डेरिव्हेटिव्ह. डायरेक्ट निघालं ठीक, नसेल तर काय करतो आपण रिप्लेसमेंट करतो. बरोबर. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय बघा d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. बघा अगेन डिफरन्शिएट काय ते dy बाय dx चा d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर झालं. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये डिफरन्शियल इक्वेशन हा चॅप्टर कशावर डिपेंड आहे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. ते दोन चॅप्टर आपल्या आधीच्या आर्टिकल मध्ये झालेले आहेत. बरोबर. इथं 3 कॉन्स्टंट परत 3 e रेस टू 3x काय आलं 3 आलं नाही तर सॉरी a तर मायनस b e रेस टू -3x इथे काय -3. बरोबर. हे 3 कॉमन 3 3 काय 9 a रेस टू 3x माइनस माइनस प्लस b e रेस टू -3x d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. बट फ्रॉम इक्वेशन फर्स्ट 9 याची किंमत काय बघा y याची किंमत काय y काय झाली तर 9y फ्रॉम 1 केलं रिप्लेस. हे त्याच्यामध्ये रिप्लेस करायला लागते त्याच्यामध्ये रिप्लेस करू शकता एकच मिनिंग होते. देयरफॉर रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन काय आलं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन भेटलं आपल्याला d स्क्वेअर y -9y. इथून तुम्हाला काय समजतंय जर दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर सेकंड डेरिव्हेटिव्ह, एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर फर्स्ट ऑर्डर, तीन असेल तर थर्ड ऑर्डर. हे पण एक्झाम्पल राईट करा. आपण ह्याच्या पुढचे एक्झाम्पल कंटिन्यू करूया. तोच क्वेश्चन एक्झाम्पल थर्ड y इक्वल टू गिवन दॅट c1 c2x e रेस टू x. c1 c2 दोन आहेत नाही तर आर्बिट्ररी कॉन्स्टंट तुम्हाला किती वेळ निघालो दोन वेळेस जेणेकरून हे दोन निघून जाईल. बट हा कुठला फॉर्म आहे बघा c1 c2x ते व्हेरिएबल आला e रेस टू x u इनटू p फॉर्मॅट आहे. इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx u constant future derivative c1 c2x constant e raised to x plus e raised to x constant याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं c1 चा 0 आणि इथं प्लस काय c2 x चं काय आलं 1. असं समजते का u कॉन्स्टंट v चं डेरिव्हेटिव्ह v कॉन्स्टंट u चं डेरिव्हेटिव्ह. मग लास्टला काय लिहितं याच्यामध्ये परत dy बाय dx c1 c2x e रेस टू x आणि इक्वेशन काय म्हणा फर्स्ट इथे काय आलं परत c2 e रेस टू x. बट फ्रॉम इक्वेशन 1 हे म्हणजे काय आलं y. देयरफॉर dy बाय dx y प्लस c2 e रेस टू x इक्वेशन सेकंड. बरोबर काय म्हटलं आपल्या इथं सेकंड. आता परत आपल्याला c2 निघालं नाही आता आपलं काय निघून गेलंय c1 कमी झाले. बरोबर. अगेन डिफरन्शिएट with respect to x काय आले तर d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर dy बाय dx प्लस c2 e रेस टू x काय असते e रेस टू x. अगे c2 e रेस टू x बरोबर काय हे काय मायनस होईल ना मग d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर मायनस dy बाय dx थर्ड. आता आपल्याला काय करायचं हे c2 नको आहे ना मग पुट थर्ड इन सेकंड हे निघून जाईल. बरोबर. पुट थर्ड इन सेकंड काय भेटते बघा dy बाय dx ॲज इट इज y ॲज इट इज आणि ह्याची व्हॅल्यू काय फ्रॉम थर्ड होऊन d स्क्वेअर y बाय dx मायनस dy बाय dx. हे इकडे काय होईल प्लस हे कसं तरी व्यवस्थित बघा हे इकडे काय होईल मायनस कॅन बी राईट d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर मायनस 2y
plus y equal to 0. This is the, sorry, minus 2 dy by dx. This is the required differential equation. बस समजते का ते काय केलं मी हे इकडे ट्रान्सफर केलं मायनस dy dx मायनस काय 2 टाइम्स आणि व्यवस्थित लिहिले आणि चेंज एलएचएस आणि आरएचएस त्यामुळे साइन काय राहिले ॲज इट इज राहिले. बघा लक्ष देते आहे स्टेप वाईज ऑब्झर्व करा आणि समजल्यानंतर तुम्ही काय करा राईट करा ते एक्झाम्पल. ठीक आहे. बघा आणखी नेक्स्ट एक्झाम्पल 4 y इक्वल टू सी स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स. काय y इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन सी प्लस एक्स. एक्झाम्पल 1 ते 4 मध्ये फॉर एक्झाम्पल बघा थोडी डिफरंट काय आहे इथं c1 c2 आलं तर दोन आले असते कॉन्स्टंट बट c हा एकच कॉन्स्टंट आहे म्हणजे इथं आर्बिट्ररी कॉन्स्टंट सिंगल सपोज करायचा a a a किती वेळेस तर आले तर वन टाइम काउंट करायचा म्हणजे इथे काय आले c आणि c आले बरोबर. जर c1 c2 आलं तर दोन बट c1 c1 c2 c2 एकच समजतंय. डिफरन्शिएट with respect to x dy by dx c स्क्वेअर काय आलं 0 प्लस याचे काय c कॉन्स्टंट x स्क्वेअर काय c कॉन्स्टंट असते ना c कॉन्स्टंट 1 अपॉन x काय मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. मग ह्याच्यावरून काय समजते c इक्वल टू काय आलं मायनस x स्क्वेअर dy बाय dx. हे क्रॉस करा ना आणि मायनस साइन याला काय म्हणा इक्वेशन हे फर्स्ट हे काय इक्वेशन सेकंड. मग पुट इक्वेशन सेकंड इन 1 काय भेटेल बघा y इक्वल टू आपल्याला रिमूव्ह काय करायचं आहे c स्क्वेअर. आता आपण आगे तर डेट लिहू शकत नाही का एकच कॉन्स्टंट आहे ह्याच्यामध्ये. मग पुट इक्वेशन सेकंड इन 1 c स्क्वेअर बट इज व्हॅल्यू काय मायनस x स्क्वेअर dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c ची व्हॅल्यू काय c ची व्हॅल्यू परत मायनस x स्क्वेअर dy बाय dx अपॉन काय आलं तर 1 अपॉन x. आफ्टर कॅल्क्युलेशन मायनस मायनस काय प्लस x रेज टू काय आलं 4 dy बाय dx त्याचं काय स्क्वेअर येईल x ला x कॅन्सल मायनस x dy बाय dx कॅन बी राईट. therefore y इक्वल टू काय आलं x रेज टू 4 dy बाय dx स्क्वेअर मायनस x dy बाय dx. किंवा इकडे ट्रान्सफर करू शकता किंवा आहे तसं आन्सर आपण ह्याच्या आधी ट्रान्सफर केले ते तीन एक्झाम्पल मध्ये बट तुम्ही ट्रान्सफर करा इक्वल टू 0 राईट करा किंवा आहे तसं राहू द्या. फक्त राईट करता कसं करायचं हायर ऑर्डर लोएस्ट परत लोएस्ट मग असं लिहिता येईल बघा हे x रेज टू 4 dy बाय dx स्क्वेअर मायनस x dy बाय dx हे प्लस y काय होईल मायनस इक्वल टू 0. हे झालं फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तेवढे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आणि आपलं टार्गेट काय असतंय रिमूव्ह द आर्बिट्ररी कॉन्स्टंट. त्याच्या आधी काय आपला ऑर्डर अँड डिग्री. नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चरला काय करणार आहे ह्याचं सोल्युशन काढायचं डिफरन्शियल इक्वेशनचं. सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन देयर आर टू टाइप्स पर्टिक्युलर सोल्युशन अँड जनरल सोल्युशन. आता जनरल सोल्युशन मध्ये काय आहे आता हे जे y इक्वल टू आहे बघा ह्याचं सोल्युशन हे गिव्हन इक्वेशन असते हा माझं पर्टिक्युलर सोल्युशन जनरल सोल्युशन आणि c ची किंमत पुटअप केली तर काय म्हणायचं पर्टिक्युलर सोल्युशन. मग आपण जे शिकलो ते काय शिकलो जनरल सोल्युशन शिकलो. तुम्हाला हे दिलेलं असतं किंवा ह्याच्यापासून हे तयार दाखवा झाले सांगा म्हणजे जर ह्याच्यापासून हे तयार होत असेल तर दिस इज द जनरल सोल्युशन ऑफ गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. नेक्स्ट आर्टिकलच्या अपोजिट आहे तुम्हाला हे दिलंय ह्याच्यावर हे फाइंड करायचं समजतं.